नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळ कांदा सुरू होत आहे मित्रांनो मार्केटमध्ये येण्यासाठी। आणि मित्रांनो रब्बी कांदा हा संपत आला आहे मित्रांनो म्हणजेच लाल कांदा जो आहे तो आता संपत आलेला आहे। तर मित्रांनो जो आता उन्हाळ कांदा जे सुरू होणार आहे मित्रांनो त्याचे बंपर असे स्टॉक येणार आहे आणि बंपर असे उत्पादन येणार आहे का, तर मित्रांनो याविषयी आपण माहिती घेणार आहोत। आणि मित्रांनो आज बाजारभावामध्ये काय बदल आहे त्याविषयी मित्रांनो थोडक्यात आढावा घेऊयात। आणि मित्रांनो नापेडचा सध्या काय विचार चालू आहे की बंपर स्टॉक करून पुढील काळामध्ये बाजारभाव पाडायचे का स्थिर ठेवायचे का मित्रांनो वाढवायचे हे नापेडच्या हातात असतं। तर मित्रांनो माहिती घेऊयात अगोदर आजच्या बाजारभावाची। मित्रांनो आज हैदराबाद येथे 3000 ते 3400 रुपये एवढे मार्केट गेलं। तर मित्रांनो महत्त्वाचं मार्केट म्हणजे बेंगलोर येथे ही आज 3000 रुपये 3200 पर्यंत मार्केट आहे। आणि चेन्नई येथे मित्रांनो आज 3500 रुपयांपर्यंत मार्केट आहे। तर मित्रांनो हा आज मुख्य बाहेर राज्यातील बाजारभावाचा आढावा होता। तर मित्रांनो सोलापूर येथे आज 3000 रुपये मार्केट आहे। लासलगाव येथे मित्रांनो आज मार्केट स्थिर आहे 2700 ते 2400 रुपये एवढ्यापर्यंत मार्केट आहे। कारण मित्रांनो तिथे आवक थोडी जास्त आहे आणि मित्रांनो देशामध्ये सर्वात मोठं मार्केट असल्यामुळे तिथे आवक जास्त असते आणि बाजारभावही मित्रांनो सर्वसाधारण असतात। तर मित्रांनो हा होता आजचा बाजारभावाचा आढावा। तर मित्रांनो पुढची माहिती घेऊयात की मित्रांनो लेट खरीप म्हणा किंवा रब्बीचा जो कांदा आहे मित्रांनो आता 10 ते 15% शिल्लक राहिलेला आहे। मित्रांनो आता बाजारभावामध्ये आवक स्थिर आहे कारण मित्रांनो कांदा संपत आलेला आहे। लाल कांदा जो आहे तो मित्रांनो आता 10 ते 15% शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिलेला आहे आणि तोही आता मित्रांनो मार्च 15 पर्यंत मित्रांनो संपण्याची शक्यता आहे। कारण मित्रांनो लागवड जास्त झाली असली तरी उत्पादन कमी असल्यामुळे मित्रांनो लवकरच हा कांद्याचा स्टॉक जो आहे तो शेतकऱ्याला संपत आलेला आहे। आणि मित्रांनो उन्हाळ कांदा जो आहे आता बाजारामध्ये येण्याची सुरुवात झाली आहे आणि त्याला बाजारही मित्रांनो व्यवस्थित असा मिळतोय 2700-2800 रुपयांपर्यंत मित्रांनो मार्केट उन्हाळ कांदा मिळत आहे। त्यामुळे मित्रांनो आता उन्हाळ कांदा शेतकरी आहेत ते जे काढायला आलेले आहे ते काढण्यास सुरुवात करत आहेत शेतकरी। तर मित्रांनो त्यामुळे आता उन्हाळ कांद्याचा आवक जी आहे ते वाढणार का मित्रांनो, हो वाढणार आहे। लागवड जास्त असली तरी मित्रांनो उत्पादन कमी आहे कारण मित्रांनो थंडी उन्हाळ कांद्याला मिळाली नाही। जो मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये जे लागवड केली होती उन्हाळ कांदा तो मित्रांनो आता बाजारामध्ये येण्यास सुरुवात झालेला आहे। तर मित्रांनो खरंच का उन्हाळ कांदा जास्त उत्पादन येणार आहे का, तर मित्रांनो हो जास्त उत्पादन येईल कारण मित्रांनो लागवड जास्त आहे पण उत्पादन हे कमी आहे। तर मित्रांनो आता पुढची माहिती म्हणजे मित्रांनो नापेडचं सध्या काय विचार आहे काय धोरण आहे। मित्रांनो नापेडचे धोरण पाहिले तर शेतकऱ्यांच्या विरोधी कायम आहे कारण मित्रांनो नापेड आता बाजारभाव पाडण्याचं काम करतं आणि मित्रांनो बंपर स्टॉक करतं भाव कमी करून। कारण मित्रांनो त्यांचे एक हेच आहे की बाजार समिती म्हणजे त्यांचे जे खरेदीचे कंपनी आहेत त्यांच्याद्वारे मित्रांनो ते खरेदी करतात आणि बाजारभाव पाडण्याचे काम करतात। मित्रांनो काय करतात की शेतकऱ्यांचा माल आवक जास्त झाली असं दाखवतात आणि बाजारभाव पाडतात आणि त्यांनी स्टॉक करतात। मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मागील वर्षी त्यांनी भरपूर असं नापेडने भ्रष्टाचार केला आणि शेतकऱ्यांकडून कांदा जो आहे खरेदी केला असं दाखवलं केंद्र सरकारला आणि भरपूर असे पैसे कमवले। पण मित्रांनो हे नापेडचे गणित आहे। तर आता नापेड माल खरेदी करण्यासाठी आणि बंपरचा स्टॉक करण्यासाठी मार्केटमध्ये उतरणार आणि मित्रांनो उन्हाळ कांदा स्टॉक करून नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ते स्टॉक बाहेर काढून आपल्या मालाला भाव असा मिळू देत नाहीत आणि मित्रांनो त्यांचा कांदा जो आहे तो स्वस्तामध्ये बाजारामध्ये आणतात। तर मित्रांनो आता जर बाजारभाव पाहिले तर मित्रांनो 3000 रुपये आहेत। एवढा बाजारभाव कधीच एवढा टिकून राहिलेला नाही मित्रांनो मागील वर्षी पाहिले तर। आणि मित्रांनो हा जर बाजारभाव टिकून राहिला तर नापेड खरेदी करणार नाही। तर मित्रांनो शेतकऱ्याला विनंती आहे की बाजारामध्ये आपला कांदा घेऊन येत असताना टप्प्याटप्प्याने घेऊन या। मित्रांनो तुमचे आज 50 पाकिट असतील उद्या 100 असतील तर मित्रांनो त्यामधला जो निम्मा कांदा आहे तोच बाजारामध्ये घेऊन या। अन्यथा मित्रांनो तुमचा बाजारभाव पाडण्याचं नापेड असेल सरकार असेल ते करण्याचं काम करत आहे। तर मित्रांनो सध्या नापेडचं धोरण सुरू आहे की बाजारभाव कसे कमी करता येतील याकडे सध्या त्यांचं लक्ष आहे। पण मित्रांनो बाजारभाव कमी होणार नाहीत कारण मित्रांनो आवक ही स्थिर आहे। 3000 रुपये जर मार्केट राहिले
तर मित्रांनो 2,500 रुपये राहू द्या, पण मित्रांनो नापेड याच्या बाजारभावामध्ये कधीही खरेदी करणार नाही. जर खरेदी करायचं असेल तर मित्रांनो त्यांना 1,500 रुपयाच्या आत मार्केट असेल तरच नापेड खरेदीही करणार. अन्यथा मित्रांनो नापेड एवढी जास्त बाजारभावामध्ये नापेड खरेदी करणार नाही. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की बाजारामध्ये आपला कांदा घेऊन जात असताना टप्प्याटप्प्याने घेऊन जावा. तर मित्रांनो आता पुढची माहिती घेऊयात की मित्रांनो नापेड कधी खरेदीला सुरुवात करेल. मित्रांनो बंपर स्टॉक करण्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये नापेड बाजारभावामध्ये उतरण्याची शक्यता आहे. बाजारामध्ये जर भाव स्थिर राहिले तर नापेड उतरणार नाही. पण मित्रांनो केंद्र सरकारचा आदेश आल्यानंतर नापेडला बाजारामध्ये उतरून खरेदी ही करावी लागते. आणि मित्रांनो त्यांना जर कांदा बंपर स्टॉक असं मिळाला तर मित्रांनो ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्या कांद्याचा बाजारभाव जे आहे ते पाडण्याचे काम करतात. त्यासाठी मित्रांनो आपल्याला कळकळीची अशी विनंती आहे बाजारामध्ये कांदा जास्त घेऊन जाऊ नका. आणि तर मित्रांनो आपल्याला योग्य असा बाजारभाव मिळेल. मित्रांनो सर्व राज्यामध्ये भारतामध्ये जर मुख्य बाजारपेठेत पाहिले तर मित्रांनो आवक स्थिर आहे, त्यामुळे बाजारभाव चांगले मिळत आहेत. मित्रांनो एवढा बाजारभाव असा कधीच टिकून राहिलेला नाही. तर मित्रांनो निर्यात कमी होत असली तरी मित्रांनो त्याला बाजारभाव चांगला मिळतोय. 40-41 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय. कारण मित्रांनो निर्यात कमी झाली आहे. मित्रांनो बाहेरच्या देशातील म्हणजेच पाकिस्तानचा कांदा थोडा आवक जास्त आहे, स्वस्त मिळतोय. त्यामुळे मित्रांनो बांगलादेश त्यांच्याकडून आयात करतोय. त्यामुळे मित्रांनो आपल्या कांद्याला बाजारभावामध्ये मागणी कमी झाली आहे निर्यातीमध्ये. तर मित्रांनो निर्यात कमी असली तरी मित्रांनो आपल्या भारताचं उत्पादन कमी आहे. त्यामुळे भारतातच कांदा खपतोय सध्या, म्हणजे पुरवठा होतोय. त्यामुळे मित्रांनो घाबरण्याची काही चिंता नाही आहे. तर मित्रांनो या माहितीसह